हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी PYQ सिरीज चालू केलेली आहे. प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे. तर 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आधीच्या लेक्चरमध्ये आपण MPSC ग्रुप बी PSIची क्वेश्चन पेपर बघितलेली आहे. तर मित्रांनो, ती व्हिडिओ जर तुम्ही बघितलेली नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. आज आपण MPSC ग्रुप बी STI प्रिलिम एक्झाम क्वेश्चन पेपर 2011ची बघणार आहोत. या PYQ सिरीजमधून तुमचे आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि कोणत्या टॉपिकवर आयोगाचा भर आहे ते पॉईंट तुमचे नक्कीच कव्हर होतील. तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये आपण 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघत आहोत. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2017 पर्यंतच्या क्वेश्चन पेपर आपल्या लेक्चर झालेले आहे. तर अत्यंत महत्त्वाची PYQ सिरीज आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, 1 पासून तर 20 पर्यंतचे मॅथ अँड रिझनिंगचे क्वेश्चन आहे, त्यामुळे मी ते घेतलेले नाही आहे. जर तुम्हाला ते क्वेश्चन बघायचे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता माझ्या. त्यावर मी टाकलेले आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपला पहिला प्रश्न, स्पायरोगायरा टिंबटिंब शेवाळ आहे. तर ऑप्शन आहे नील, हरित, तिसरं लाल, चौथं रंगहीन. तर स्पायरोगायरा हे काय आहे? तर हे हरित शेवाळ आहे. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब वायू -57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात. तर ऑप्शन काय? नायट्रोजन, अमोनिया, हिलियम आणि कार्बन डायऑक्साईड. तर तो कोणता वायू आहे का जो -57 डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो, म्हणजे त्याला शुष्क बर्फ म्हणतात. तर तो कोणता आहे? तर तो कार्बन डायऑक्साईड आहे. तर ऑप्शन 4 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मित्रांनो, हे सायन्सचे क्वेश्चन आहे. उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? तर ऑप्शन काय दिले? 2.5 ग्रॅम प्रतिदिन, 7.8 ग्रॅम प्रतिदिन, तिसरं काय 5 ग्रॅम प्रतिदिन आणि चौथं काय 1.2 ग्रॅम प्रतिदिन. तर उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे लागते? तर ते 5 ग्रॅम प्रतिदिन, म्हणजे एका दिवसाला 5 ग्रॅम असावे लागते. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते, या अभिक्रियेस टिंबटिंब म्हणतात. तर ऑप्शन आहे केंद्रकीय सम्मिलन, दुसरं केंद्रकीय विखंडीकरण, तिसरं रासायनिक प्रक्रिया, चौथं संयोग प्रक्रिया. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर केंद्रकीय विखंडीकरण. तर जड केंद्रकाच्या हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते, म्हणजे बाहेर टाकली जाते. तर या अभिक्रियेस काय म्हटले जाते? तर ते केंद्रकीय विखंडीकरण होत असतं. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. तर ऑप्शन आहे श्वेत रक्तकणिका, दुसरं लसिका, तिसरं लोहित रक्तकणिका आणि चौथं रक्तपट्टिका. तर याचे उत्तर काय आहे? तर रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करत असते? तर ते रक्तपट्टिका करत असतात. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी टिंबटिंब पद्धतीने होते. तर ऑप्शन आहे शाकीय, लैंगिक, शाकीय आणि लैंगिक, चौथं शाकीयही नाही किंवा लैंगिकही नाही. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर ऑप्शन 4. तर स्पायरोगायराचे प्रजनन हे शाकीय पद्धतीने होत नाही आणि लैंगिक पद्धतीने पण होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, जैववायूमध्ये 60% प्रमाण टिंबटिंब वायूचे असते. तर ऑप्शन आहे हायड्रोजन, दुसरं ऑक्सिजन, तिसरं मिथेन आणि चौथं कार्बन डायऑक्साईड. तर जैववायूमध्ये 60% प्रमाण कशाचं असतं? तर ते मिथेन वायूचंच असतं. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सूर्यफूल ही टिंबटिंब वनस्पती आहे. तर अनावृतबीजी, दुसरं एकबीजपत्री, तिसरं नजोद्भिदी आणि चौथं द्विबीजपत्री. तर सूर्यफूल ही कोणती वनस्पती आहे? तर ती द्विबीजपत्री आहे. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोगलगाय टिंबटिंब या संघात मोडते. तर ऑप्शन आहे मोलस्का, आर्थ्रोपोडा, इकायनोडर्माटा, नेमॅटोडा. तर याचं उत्तर काय आहे? तर गोगलगाय ही कोणत्या संघात मोडते? तर ती मोलस्कामध्ये मोडते. तर ऑप्शन 1 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संतृप्त हायड्रोकार्बनमधील 2 कार्बन अणूमध्ये टिंबटिंब बंध असतो. तर ऑप्शन आहे एकेरी बंध, दुहेरी बंध, तिसरं तिहेरी बंध आणि चौथं आयनिक बंध. तर संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये मध्ये 2 कार्बन अणूमध्ये कोणता बॉन्ड असतो? तर तो एकेरी बंध असते.
त्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. तर ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर ऑप्शन आहे शुक्र, बुध, मंगळ आणि पृथ्वी. तर सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे आणि तो सगळ्यात लहान पण आहे, तर तो आहे बुध ग्रह म्हणजे मर्कुरी. तर ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तुरटी टिंबटिंबमध्ये वापरतात. तर ऑप्शन आहे विद्युत विलेपनासाठी, दुसरं रक्तप्रवाह थांबवण्यासाठी, तिसरं शिल्प बनवण्यासाठी, चौथं काच व रंग बनवण्यासाठी. तर तुरटी कशासाठी वापरतात, तर ती रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पेशीमधील टिंबटिंबांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तर ऑप्शन आहे हरितलवक, दुसरं तंतुकणिका, तिसरं रायबोझोम्स, चौथं लयकारिका. तर पेशीमधील कोणत्या घटकांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात, तर ते तंतुकणिका. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, LPGमध्ये टिंबटिंब हे घटक असतात. तर ऑप्शन आहे मिथेन आणि इथेन, दुसरं मिथेन आणि ब्युटेन, तिसरं ब्युटेन आणि आयसोब्युटेन, चौथं हायड्रोजन आणि मिथेन. तर LPG गॅसमध्ये काय असतं, तर ते ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे घटक असतात. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य टिंबटिंब हे आहे. तर ऑप्शन आहे मॅंगनीज, सोडियम, निऑन आणि हेलियम. तर कोणतं आहे ते का ते अष्टक पूर्ण केलेलं आहे मूलद्रव्य, तर ते आहे निऑन. तर ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून जर 0.5 एम्पियर विद्युतधारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात टिंबटिंब विभवांतर असावे. तर ऑप्शन आहे 2 व्होल्ट, 1.5 व्होल्ट, तिसरं 1 व्होल्ट आणि चौथं 10 व्होल्ट. तर किती विभवांतर असावे लागेल, तर ते 10 व्होल्ट एवढं असावं लागेल. तर 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून जर 0.5 एम्पियर विद्युतधारा वाहण्यासाठी. तर ऑप्शन 4 त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल. तर ऑप्शन आहे 98 मीटर पर सेकंद, दुसरं 122.5 मीटर पर सेकंद, तिसरं 24.5 मीटर पर सेकंद आणि चौथं 49 मीटर पर सेकंद. तर जेव्हा एखाद्या उंच इमारतीच्या गच्चीवरून जर खाली चेंडू सोडला तर तो 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल, तर तो 49 मीटर पर सेकंद एवढा होईल. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढविले असता ते काय होईल, तर पहिलं ऑप्शन आहे आकुंचन पावणे, दुसरं प्रसरण पावणे, तिसरं काहीच बदल होत नाही आणि चौथं सुरुवातीला आकुंचन पावते व नंतर प्रसरण पावते. तर याचं उत्तर काय आहे, जर आपण पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय आहे, तर पाण्याचे तापमान आपण जर 0 डिग्रीपासून 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर वाढवत असतो तर ते काय होईल, तर ते आकुंचन पावेल. तर ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, MKS पद्धतीत दाबाचे एकक टिंबटिंब असते. तर ऑप्शन आहे न्यूटन, डाईन, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, चौथं डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर MKS पद्धतीत दाबाचे एकक काय आहे, म्हणजे प्रेशरचं एकक काय आहे, तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. टिंबटिंब किरणांना वस्तुमान नसते. तर ऑप्शन आहे अल्फा, बीटा, तिसरं गॅमा आणि चौथं क्ष किरण. तर कोणत्या किरणांना वस्तुमान नसते, तर ते गॅमा किरणांना. आणि गॅमा किरण ही कोणत्या वेगाने जात असतात, तर ते प्रकाशाच्या वेगा इतके जात असतात. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, आपले सायन्सचे क्वेश्चन बघून झालेले आहे. तर किती आलेले होते 2011ला STIच्या पूर्वपरीक्षेला, तर 20 क्वेश्चन आलेले होते सायन्सचे. आता आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन बघूया. तर पहिला प्रश्न, पालेकरांचा उठाव टिंबटिंब भागात झाला. तर ऑप्शन आहे दक्षिण भारत, उत्तर भारत, गुजरात आणि ओरिसा. तर याचे उत्तर काय आहे, तर पालेकरांचा उठाव कोणत्या भागात झालेला होता, तर तो दक्षिण भारतामध्ये झालेला होता. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे. अचूक आहे म्हणजे बरोबर जोडी ओळखायची आहे आपल्याला. तर ऑप्शन आहे एक काय दिलं आहे, इसवी सन 1857 परवाना कायदा, सेकंड इसवी सन 1851 विधवा पुनर्विवाह कायदा, तिसरं 1890 संमती वयाचा कायदा आणि चौथं 1858 भारताचा उच्च न्यायालयासंबंधी कायदा. तर यातली अचूक जोडी कोणती आहे, म्हणजे बरोबर कोणती आहे, तर ती इसवी सन 1857 परवाना कायदा. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाबद्दल नेहमी प्रश्न विचारला जातो. तर PSIला पण विचारलेला होता 2011च्या क्वेश्चन पेपरमध्ये आणि ह्या क्वेश्चन पेपरमध्ये पण विचारलेला होता. तर ऑप्शन काय आहे, ओमेशचंद्र बॅनर्जी, दुसरं दादाभाई नौरोजी, तिसरं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, चौथं ॲलन हुम. तर
1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते दादभाई नौरोजी होते. आणि पहिल्या काँग्रेसच्या सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ते उमेशचंद्र बॅनर्जी होते. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सेकंड, दादभाई नौरोजी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तर महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला. तर ऑप्शन आहे असहकार चळवळीच्या वेळी, दुसरं जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी, तिसरं खिलाफत चळवळीच्या वेळी, चौथं रॉलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी. महात्मा गांधींवर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो, समाजसुधारक हे करूनच ठेवत चला. महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कुठे केला होता? कशा विरुद्ध केला होता? तर तो रॉलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी. तर ऑप्शन 4 त्याचा करेक्ट आन्सर आहे.